आता खांद्यावरील रुमाल पिशवीत टाकला आणि गेम फसला असं या महिला अधिकारी हिच्यासोबत काय झालेलं आहे पहा। छत्रपती संभाजीनगरमधील रेल्वे स्टेशनजवळ जीएसटी भवन कार्यालयाजवळ घडलेली ही घटना। कांचन कांबळे असे महिला अधिकाऱ्याचे नाव आहे। त्यांनी राशन दुकानाचे निलंबन आदेश मागे घेण्यासाठी हा सर्व खटाटोप केलेला आहे। आता गंगापूर तालुक्यातील काटे पिंपळगाव येथे राशन दुकान आहे। काही कारणांमुळे दुकानाचे निलंबन झाले होते। निलंबन मागे घेण्यासाठी कांचन कांबळे यांनी तक्रारदाराकडेच लाच मागितली। त्यांनी स्वतःसाठी आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यासाठी एकूण 69,000 रुपयांची मागणी केली। स्वतःसाठी 15,000 आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसाठी 25,000 रुपये असे एकूण 40,000 रुपये देण्याचे ठरले। तक्रारदारांनी या संदर्भात 12 जून रोजी एसीबीकडे तक्रार केली। एसीबीने तक्रारीची नोंद घेऊन सापळा रचला। तक्रारदार कांचन कांबळे यांनी लाचेची रक्कम देण्यासाठी गेले। ठरल्याप्रमाणे लाच दिल्यानंतर त्यांनी खांद्यावरील रुमाल पिशवीत टाकला। हा इशारा होता। हा इशारा मिळताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला। कांचन कांबळे यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। या घटनेनंतर कांचन कांबळे यांच्या घरावर छापा टाकण्यात आला। झडतीमध्ये एसीबीला मोठ्या प्रमाणात संपत्ती सापडली। घराच्या झडतीमध्ये 1,29,000 रुपये रोख, 5,000चे दागिने, 13 लाखांचे 4 चाकी वाहन एसीबीने जप्त केले। दरम्यान कांचन कांबळे यांच्या विरोधात वेदांत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।